नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालक मित्रांनो, एक महत्त्वाची सिरीज आपण यापुढे घेत आहोत. 10वी नंतर तुम्हाला 11वीला कोणत्या स्ट्रीमला जावं, 11वीची ऑनलाईन प्रोसेस कशी असते, त्याचबरोबर 12वी नंतर विद्यार्थ्यांनी करिअर म्हणून कोणकोणते ऑप्शन निवडावे, ज्याच्यामध्ये IIT पण आपल्याला माहिती आहे की बऱ्याच विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं की IITला मला जायचं आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं की मला MITला जायचं आहे. असे महाराष्ट्रातले भारतातले महत्त्वाचे IIT आणि MITचे कॉलेज कोणकोणते आहे किंवा महत्त्वाचे काही कोर्सेस आहेत, जसं की लॉ असेल, त्यानंतर BBA असेल, त्यानंतर इंजिनिअरिंग असेल, त्यानंतर मेडिकल असेल, ह्या क्षेत्रातले महत्त्वाचे कॉलेज कोणकोणते आहे आणि ह्या कॉलेजला म्हणजे प्रायव्हेट म्हणूया आणि शासकीय म्हणूया, ह्या कॉलेजला ॲडमिशन घेताना CETच्या एक्झाम कोणकोणत्या असतात, CETच्या एक्झाम देऊन साधारणतः पर्सेंटाईल पद्धतीने किती मार्कांची गरज असते, पाठीमागचे कट ऑफ कसे लागले होते आणि या ठिकाणी शिक्षण झालं तर भविष्यात काय काय संधी उपलब्ध होत्यात किंवा असे कोणते विद्यार्थी जे या कॉलेजमधनं शिकलेले आहेत, यासारख्या असंख्य प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या सिरीजमध्ये मिळणार आहे. हा पहिला व्हिडिओ आहे, यामध्ये हा व्हिडिओ तुम्ही बघा, पण तुमच्या अजून काही प्रश्न असतील, तुमच्या अजून काही समस्या असेल किंवा तुमच्या घरात, तुमच्या नातेवाईकांमध्ये, तुमच्या मित्रांमध्ये, ग्रुपमध्ये असा कोणी विद्यार्थी असेल ज्यांना भविष्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींची माहिती हवी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. त्या प्रश्नाचं उत्तर मी पुढच्या व्हिडिओत नक्की माहितीस्तव तुम्हाला देतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया IIT बॉम्बे. महाराष्ट्रामधलं एक प्रतिष्ठेचं कॉलेज आहे, प्रतिष्ठेचं शिक्षण या कॉलेजमध्ये मिळतं. विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं बऱ्याचशा की मला IIT बॉम्बेला शिकायचं आहे. त्याचबरोबर करिअरची चिंताच नाही, एकदा तुमचा नंबर लागला तर इथे करिअरची चिंता नाही, कारण मोठे मोठे पॅकेज, मोठ्या कंपन्या तुम्हाला इथून घेऊन जात असतात. मी पुढच्या सिरीजमध्ये असे महाराष्ट्रातले, भारतातले नामवंत असे काही दिग्गज, त्यांची नावं पण सांगणार जे IIT बॉम्बेमधनं शिकलेले आहेत. चला तर मग बघूया प्रश्नांची उत्तरं काही. पण तत्पूर्वी तुमचे जेही प्रश्न असेल मला कमेंटमध्ये टाका. पुढील काही माझे व्हिडिओ असणार आहे, जसं मी मला आत्ताच बोललो, सर्व IIT कॉलेज असेल, NIT कॉलेज असेल, यांच्याबद्दल डिटेल माहिती तुम्हाला मी देणार आहे. त्याची फी कशी असते, ॲडमिशन प्रोसेस काय असते, किती वर्षांचा कालावधी असतो, ते काय काय कॅम्पसमध्ये फॅसिलिटी आहे ते पण सांगणार आहे. महाराष्ट्राचं सर्व इंजिनिअरिंग कॉलेजची माहिती मी तुम्हाला देणार आहे. सर्व CET परीक्षांबद्दलची माहिती, अभ्यासक्रम काय, परीक्षा पद्धत काय, कट ऑफ कसा लागतो त्याची डिटेल्स माहिती आणि अजून बरंच काही मी सांगणार आहे. तुमच्याकडनं पण मला फीडबॅक येऊ द्यात, तुमच्याकडनं पण कमेंट मला येऊ द्या, त्याच्यावरती पण व्हिडिओ मी घेतो. आता बघूया IIT बॉम्बे. काही व्हिडिओ, काही इमेजेस मी तुम्हाला दाखवलं आहे की एक पॉश कॉलेज आहे, अतिशय प्रतिष्ठेचं कॉलेज आहे IIT बॉम्बे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे, बघा, भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई, भारतीय औद्योगिक संस्थान मुंबई आहे. हे त्यांचे काही फोटो मी तुम्हाला दाखवले. आता त्यातला पहिला मुद्दा बघा, ज्याला आपण IIT बॉम्बे, IITB असं पण म्हणतो, हे अधिकृत संकेतस्थळ त्यांचं आहे. IIT बॉम्बेची स्थापना ही युनेस्को आणि तत्कालीन सोव्हिएत युनियन यांच्या सहकार्याने झाली होती. याच्याबद्दल माहिती घ्यायचं म्हटलं तर पहिलं म्हणजे ठिकाण हे कुठे आहे, तर पवई, मुंबई, महाराष्ट्रामध्ये हे स्थित आहे. स्थापना 1958ची आहे. भारतातील आणि जगातील सर्वात प्रतिष्ठित अभियांत्रिकी संस्थांपैकी एक आहे. कॅम्पस सुमारे 550 एकर कॅम्पस आहे. विद्यार्थी संख्या 16,000 प्लस, अंडर ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट आणि PhD करणारे मिळून 16,000 प्लस विद्यार्थी या 550 एकर कॅम्पसमध्ये वावरताना दिसतात. आणि इथे प्रवेश घ्यायचा म्हटला तर JEE एक्झाम ॲडव्हान्सद्वारे तुम्ही इथे जाऊ शकता. पुढे मी तुम्हाला सांगतो प्रोसेस काय असणार आहे. आता पुढचा मुद्दा म्हणजे इथे प्रमुख कोणकोणत्या शाखा आहेत, बीटेकच्या शाखा कोणकोणत्या आहेत. बऱ्याचशा शाखा आहेत, त्यापैकी मी काही शाखांच्या नावं तुम्हाला सांगतो ज्या की नोन आणि सगळ्या विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं या शाखांना ॲडमिशन घ्यायचं. कम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंग, CSE म्हणतो आपण त्याला. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आहे, मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे, सिव्हिल इंजिनिअरिंग आहे, केमिकल इंजिनिअरिंग, एरोस्पेस इंजिनिअरिंग, इंजिनिअरिंग फिजिक्स आहे, एनर्जी इंजिनिअरिंग, एन्व्हायरमेंटल सायन्स आणि इंजिनिअरिंग आणि मेटलर्जिकल इंजिनिअरिंग अँड मटेरियल सायन्स. अशा भरपूर साऱ्या महत्त्वाच्या ब्रांचेस तुम्हाला IIT बॉम्बेच्या कॅम्पसमध्ये बघायला मिळतात. त्यापैकी महत्त्वाच्या 10 मी तुम्हाला सांगितल्या. IIT बॉम्बे इतके प्रसिद्ध का आहे बरं, त्यातला पहिला मुद्दा बघा, प्रवेश मिळण्यास सर्वात कठीण आहे. कारण इथे ॲडमिशन घ्यायचं तर फार मोठ्या लेवलला तुम्हाला कॉम्पिट करावे लागते. IIT बॉम्बेला CSE साठी बघा, IIT बॉम्बे कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगसाठी JEE ॲडव्हान्समध्ये भारतातील सर्वोच्च रँक आवश्यक असते. म्हणजे या शाखेला मागणी पण जास्त आहे आणि तुमचं रँकिंग सुद्धा भारतातलं सर्वात जास्त असावं लागतं, 1 नंबरच असावं लागतं. महाराष्ट्रातलं म्हणत नाही मी, भारतातलं म्हणतोय. अनेक वर्षापासून टॉप रँकरची पहिली पसंती IIT बॉम्बे CSE ला आहे.
आणि इथून बाहेर पडणारे जे टॉप रँकर इथे येतात ते बाहेर पडतात तेव्हा मोठे मोठे स्टार्टअप चालू करतात, मोठे मोठे बिझनेस चालू करतात, मोठ्या मोठ्या संस्था चालवतात, मोठ्या कंपन्या चालवतात. कंपन्यांची नावं पण मी तुम्हाला पुढे दाखवतो आणि काही महत्वाची नावं पण मी पुढच्या सिरीजमध्ये दाखवणार आहे. आता इथे काय उत्कृष्ट प्लेसमेंट आहे. एकदा मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हटलं, एकदा ऍडमिशन झालं ना IIT बॉम्बेमध्ये तर करिअरची चिंता सोडा. त्यातलं बघा पहिले 2025-26 प्लेसमेंट सीझन मध्ये बघा 400+ कंपन्यांनी सहभाग घेतला होता. ऍव्हरेज पॅकेज जर आपण बघितलं तर 26 लाखाचं पॅकेज सुरुवातीलाच आहे. म्हणजे 2-2.25 लाख रुपये पर मंथ तुम्हाला या विद्यार्थ्यांना इथे पॅकेज मिळतं बघा सुरुवातीचं. म्हणजे कमीत कमी असं मॅक्सिमम तुम्हाला 50 लाखापर्यंत पॅकेज मिळालेले विद्यार्थी बघायला मिळतात. अनेक इंटरनॅशनल ऑफर्स मिळालेले आहेत बऱ्याच विद्यार्थ्यांना. कोटी रुपयाचे सुद्धा पॅकेज विद्यार्थ्यांना इथे ऑफर केले गेलेले आहेत. गुगल सारखी कंपनी असेल, मायक्रोसॉफ्ट असेल, ऍपल असेल, गोल्डमॅन सॅक्स असेल, नवी इंडिया असेल, यासारख्या कंपन्या या ठिकाणून ह्या विद्यार्थ्यांना पिक करत असतात. कारण हे भारतातले क्रीम विद्यार्थी या ठिकाणी बघायला मिळतात बघा. भारतातले क्रीम आहे, टॉप रँकर्स आहे, स्ट्रॉंग ॲल्युमिनी नेटवर्क यांचं असणार आहे. IIT बॉम्बेचे जे माजी विद्यार्थी आहे जगभरातील मोठ्या कंपन्या ज्या आहेत त्यांच्या कंपन्या म्हणा किंवा स्टार्टअप बिझनेस म्हणा किंवा संशोधन संस्था आणि प्रशासन क्षेत्रात कार्यरत आहे. भारतातल्या या प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये सुद्धा IIT बॉम्बेचे बरेचसे विद्यार्थी आहेत, टॉप रँकर्स आहे. कॅम्पस जीवन जर बघितलं तर IIT बॉम्बे हे फक्त अभ्यासासाठीच नव्हे तर कॅम्पस कल्चरसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. खूप छान हे कॅम्पस एकदा जाऊन बघितलं तुम्हाला अंदाज येऊन जाईल. प्रसिद्ध फेस्टिवल या ठिकाणी मूड इंडिगो असतात बघा. आशियातील सर्वात मोठ्या कॉलेज कल्चरल फेस्टिवल पैकी एक फेस्टिवल ही IIT बॉम्बेमध्ये होत असतो. आणि टेक फेस्ट जर आपण बघितलं तर भारतातील सर्वात मोठ्या टेक्नॉलॉजी फेस्टिवल पैकी एक फेस्टिवल, देशभरातील हजारो विद्यार्थ्यांना आकर्षित करणारं टेक फेस्ट या ठिकाणी होत असतं. हॉस्टेल आणि कॅम्पसची फॅसिलिटी अतिशय सुंदर आहेत. 20+ हॉस्टेल्स आहे, स्पोर्ट कॉम्प्लेक्स आहे, ऑलिम्पिक साइज स्विमिंग पूल आहे, सेंट्रल लायब्ररी आहे, इनोव्हेशन अँड स्टार्टअप सेंटर्स आहेत, रिसर्च लॅब आहे, पवई लेक जवळ सुंदर परिसर. अशा प्रकारचे भरपूर सारे फीचर्स तुम्हाला ह्या IIT बॉम्बे बद्दल बघायला मिळेल. ओके, सो तो असं IIT बॉम्बेला तुम्हाला जर जायचं असेल तर थोडक्यात सांगायचं म्हटलं तर 12वी नंतर IIT बॉम्बेमध्ये प्रवेशाचा रोडमॅप कसा असतो. 11वी-12वी मध्ये तुम्हाला PCM म्हणजेच फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स विषय असावा लागतो. दुसरं, जॉईंट एंट्रन्स एक्झामिनेशन मेन्स उत्तीर्ण होणं गरजेचं आहे. म्हणजे JEE मेन्स तुम्हाला द्यावी लागते. ती जर उत्तीर्ण झाला तर नंतर तुम्हाला द्यावी लागते JEE ची ऍडव्हान्स साठी पात्र ठरणे. ही एक्झाम देऊन इथे पात्र ठरतात आणि ऍडव्हान्स दिल्यानंतर JEE ऍडव्हान्स मध्ये उत्कृष्ट ऑल इंडिया रँक जर तुम्हाला मिळाला तर तुमचं जोसा काउन्सिलिंगद्वारे IIT बॉम्बेमध्ये निवड होते. एक काउन्सिलिंगची प्रोसेस आहे, त्याद्वारे तुमचे काय होते IIT बॉम्बेमध्ये निवड होते. सो भारतातला टॉपर असावं लागतं लक्षात घ्या, तर तुम्हाला हवी ती ब्रँच IIT बॉम्बे मिळू शकतं. सो IIT बॉम्बेमध्ये प्रवेश मिळवणे हे भारतातील सर्वात स्पर्धात्मक शैक्षणिक उद्दिष्टांपैकी एक मानलं जातं. तसं UPSC आपण एक स्पर्धात्मक वैशिष्ट्य मानतो, तसं IIT बॉम्बेला ऍडमिशन घेणं सुद्धा एक प्रतिष्ठेचं मानलं जातं. याच्या अगोदर मी तुम्हाला सगळं सांगितलं की जर नंबर लागला तर काय काय होऊ शकतं. आता काही व्हिडिओ मी पुढे अजून घेणार आहे. तुमच्या मनात मला माहिती भरपूर प्रश्न असणारे, पालक म्हणून, विद्यार्थी म्हणून, मित्र म्हणून. सो ते प्रश्न मला कमेंटमध्ये टाका, त्याची माहिती काढून पुढचा व्हिडिओ पण मी तुम्हाला देणार आहे. यासारखे असंख्य व्हिडिओ तुमच्या उपयोगात्मक असणारे सगळे व्हिडिओ मी तुम्हाला घेणार आहे. आता हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून तुम्ही शेअर करा, तुमच्या मित्रांच्या ग्रुपमध्ये शेअर करा. आणि अजून काही प्रश्न मनात असेल तर मला कमेंटमध्ये टाका. हा व्हिडिओ आवडला तर मला कमेंट पण टाका आणि अशाच प्रकारचे पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. सो पालक मित्रांनो आणि विद्यार्थी मित्रांनो, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.